पाहायला मिळालं तसंच आज देखील टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय ते स्वीकारलाय टीम जय बजरंग भावाले ए न. खरं तर अनंत केने आज टीम मध्ये जरूर दिसत नाहीये, परंतु त्याची उणीव मात्र संघाला भासेल का जरूर आपण पाहणार आहोत. खरं तर काही काळ रेस्ट घेताना दिसलेत मागतील 1 ते 2 टुर्नामेंट. असं जरूर ऐकायला आलं की येणाऱ्या टुर्नामेंट मध्ये मी जरूर मैदानामध्ये उतरणार आहे. गोलंदाज तयार, राईट आर्म राऊंड लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ने किरण. यावेळी पहिलाच बॉल हा ट्रॅकर होता. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. नागेश आणि सूरज ही जोडबोल या मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. सूरज खरं तर टीमचा कॅप्टन आहे. विशाल पाटील सावध यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. वेलकम, स्वागत असेल. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2022 मध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिली तर किरणने एक लॉंग ऑन आणि एक स्क्वेअर लेगला फिल्डर आहे डीप मध्ये. कुठेतरी मी म्हणेल नितेश दलवी आपलं देखील स्वागत आहे. वेगवान या विभागाचं नाव या टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर उंच करणारा हा किरण पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म राउंड विकेट सावध एक्सप्रेस. यावेळी मी स्ट्रामिंग स्ट्रोक जरूर आहे, परंतु इनफिल्डच्या डोक्यावर चेंडू निघून चाललाय. 4 धावा इथे मिळतील. टिपिकल पॉवर प्लेचा फटका पाहायला मिळाला. गुड शॉट. खर तर इनफिल्डच्या डोक्यावरनं के अगदी आपण पाहिलं तर इनफिल्ड जी क्लिअर करायची होती ती मात्र करू शकले आणि चौकार प्राप्त केला. सूरज ने जर षटकार ठोकला तर अनंताकडनं 500 रुपये मिळतील. इथे एक्झॅक्टली काय घडलंय पाहावं लागेल. धाव नसणार आहे, रन डेड असेल, कारण बॉल काउंट असेल. कुठल्या प्रकारे स्ट्रोक अटेम्प्ट केला नव्हता, ऑफर केला नव्हता. डॉट बॉल आलाय. पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. अगदी डक करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. धावसंख्या मात्र स्थिर 5 धावा धावफलकावरती इथे. पहिले षटक पॉवर प्लेचं किरण पाटील. लेफ्ट आर्म राउंड विकेट ना पुन्हा एकदा सूरज साठी हा बॉल. इथे अपील जोरदार केली आहे. बॉल आता वेगानं फरार होते बाउंड्री लाईनच्या दिशेने. 2-2 फिल्डर्स धावतायत. 3-3 क्षेत्ररक्षक पाठलाग करताना दिसले होते. अगदी 3 धावा देखील सहजगत्या कंप्लीट त्या ठिकाणी केल्या गेल्या. खरं तर लेग बाईटचा इशारा आला. बाडानी बॉल मध्ये संपर्क झाला नव्हता. पॅडला बॉल ब्रश होऊन अगदी थर्ड मॅन डीप क्षेत्रामध्ये जोरान वेगानं गेला होता. अतिशय चांगली रनिंग विकेटच्या मध्ये. बिटवीन द विकेट चांगलं धावणं देखील तितकंच महत्वाचं आहे. प्रत्येक बॉलवरती तुम्ही मोठे फटकेबाजी करू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला स्वतःच्या रनिंग वरती देखील विश्वास ठेवावा लागेल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. नागेश ज्यांना पहिलाच बॉल फेस केला होता, त्यानंतर पुन्हा एकदा नागेश पाहायला मिळेल. किरणचा हा बॉल इथे तर खरं तर आपण पाहिलं तर डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु बाउन्स भरपूर जास्त पाहायला मिळाला. दरम्यान सागर पाटील उद्योजक मुठवल आपलं देखील सहर्ष स्वागत. यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये प्रेक्षक स्टँड स्वर्गीय सुलभा रमण पाटील हा प्रेक्षक स्टँड आपण पाहतोय, त्यांच्याच माध्यमातून आम्हाला लाभलंय. किरण पुन्हा एकदा तयार. यावेळेचा हा बॉल इथे एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. 1 फॉर दी ओव्हर. तर या ठिकाणी षटकाची समाप्ती देखील होती आहे. धावफलक एका षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती लागलेत. टेन रन्स 10 धावा इथे धावफलकावरती लागलेत.
कुठेतरी भावाले एच्या कॅप्टननं कालचा दिवसभर सामने पाहिल्यानंतर आज पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय ते स्वीकारला. चेस डाऊन करणं फार कठीण झालंय. मोठ्या मोठ्या संघांना आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये चेसिंग फार कठीण राहिलंय. येस, जिथे कमी तिथे आम्ही. के कृष्णा केने आता स्कोरिंग इथे करत असताना स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले क्रिकेटर देखील आहेत, चांगले अंपायर, आता चांगले स्कोरर देखील आहेत आणि थोड्याच दिवसामध्ये समालोचकांच्या मध्ये देखील त्यांना आपण पाहणार आहोत. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज कैलास केपी, सावत गावामधील एक बाहुबली फलंदाज सध्या गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव आणि त्या मैदानावर रंगत असलेली स्वर्गीय मकरंद स्मृती चषक ही क्रिकेटची भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण विखुरलेलं आता इथनं पाहायला मिळेल. 4 फिल्डर्स 38 सर्कल मध्ये, शॉर्ट फाईन लेग, एक फ्लाय स्लीपला फिल्डर आहे, बॅकवर्ड पॉइंट आणि एक कव्हरला फिल्डर 38 सर्कल मध्ये पाहायला मिळतोय. सूरज साठी हा कैलासचा फुल टॉस बॉल, इथे खराब चेंडू जरूर होता, फायदा उचलता आलेला नाहीये. एक धाव पळून पूर्ण झाली. एक धाव तिथे मिळाली. खरं तर खराब चेंडू होता या ठिकाणी, फायदा उचलता आला नाही. हा चेंडू स्क्वेअरला एक लॉंग लेग क्षेत्रामध्ये सहज रित्या क्लिअर करू शकले असते. वेग देखील नव्हता त्या बॉल मध्ये, परंतु सूरज आता दबावामध्ये पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मध्ये एक क्लासिकल चौकार आपण पाहिला होता, त्यानंतर कुठेतरी विकेट वरती स्ट्रगल करताना दिसलाय. राऊंड विकेट नागेश साठी हा बॉल इथे देखील आपण पाहिलं तर इथनं आता लाईन चुकीची टाकली आहे, चुकीची लाईन पाहायला मिळाली आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा मिळेल. अवांतर धाव आणि धावफलक या अवांतरच्या मदतीने 12 वर जाऊन पोहोचले. 12 रन्स ऑन अ बोर्ड. नागेश आणि सूरज ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आज तुषार केनी सुद्धा नाहीये टीम मध्ये. कैलासला लेन सापडत नाहीये. यावेळी मात्र बॉडी लाईनचा हा बॉल अगदी विकेट टू विकेट टाकण्याचा प्रयत्न, शरीरावरती येऊन ब्रश झाला, अगदी वेगाने येऊन तो जरूर आपल्याला पाहायला मिळाला होता. हिट झाला होता बॉडीवरती नागेशच्या. धाव मिळणार नाहीये. सुरुवातीला आपण पाहिलं तर कैलासला लेंथ सापडत नव्हती. फुलटॉस बॉल्स 2 सलगचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर मात्र लेंथ शॉर्ट ऑफ गुड लेंथची पाहायला मिळाली आणि बॉल अगदी उचली घेऊन फलंदाजाच्या बॉडीवरती आपल्याला पाहायला मिळाला होता हिट होताना. पुन्हा एकदा राऊंड विकेट ना कैलास पाटील केपी. इथे वेग थोडा कमी केलाय आणि इथनं पहा लेंथ रीड केली आणि अगदी त्या चेंडूला मात्र फेकून दिला डीप मिड विकेटच्या बाहेर. नागेशच्या बॅट मधून आला हा पहिला षटकार या सामन्यामध्ये. गुड शॉट. जरूर गेला. खरं तर फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजानं चतुराईनं वेग थोडासा कमी केला होता, चेंज जॉब फेस केला होता, अगदी लाईन ओळखली, लेंथ ओळखली आणि षटकार इथे खेचला. इथे पुन्हा एकदा वेगाने टाकलाय. आता पुन्हा एकदा आपल्या स्ट्रेंथ वरती इथे कायम राहत असताना केपी. दरम्यान काशीनाथ पाटील मुठवल यांचं देखील शुभागमन. आपलं सहर्ष स्वागत असेल स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2022 मध्ये. आणि विनंती असेल आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. भरपूर मोठ्या संख्येने मान्यवर पाहुणे आम्हाला लाभलेत या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसभरापासून. यावेळेचा हा चेंडू इथे सोडून दिलाय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. कुठेतरी पाहिला आता केपी जरूर मी म्हणेल एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न करत नाहीये. या अगोदर प्रयत्न केला होता स्लोवर करण्याचा आणि त्यावरती षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या स्ट्रेंथ वरती इथे कायम राहताना दिसलाय आणि वेगवान गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 19 धावा धावफलकावरती. केपीचा हा बॉल ऑन साइडला हुक केलाय. इथे देखील धावा चांगल्या मिळतील. हा दुसरा षटकार या ओव्हर मधला आणि नागेशच्या बॅट मधून निघाला हा खणखणीत उत्तुंग षटकार.
धावांना आता आकार आला, धावांची गती इथे वाढवली आहे. चांगली टोटल स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. 25 धावा इथे धावफलकावरती लागल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना एक मोठी मॅच जरूर आपण ज्यावेळी मॅच अनाऊन्स झाली त्यावेळेस प्रेक्षक वर्ग देखील खूप मोठ्या संख्येने जोडला गेला, कारण दोन्ही अव्वल संघ आपल्याला पाहायला मिळतात एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत. या असोसिएशनचा विचार केला तर दोन्ही संघ टॉप 5 मध्ये येतात. संजय स्पोर्ट्स सावध नंतर जय बजरंग भावाले ए आणि पहिल्याच फेरीमध्ये आता हे दोन संघ एकमेकांसमोर भिडताना दिसले, त्यामुळे सामना चांगला होईल. 13.00 ची सरासरी राखत असताना 2 षटकांच्या अखेरीस 26 धावा इथे जोडल्या गेल्यात. 26 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. 13 ची सरासरी प्रत्येक षटकामागे आपल्याला पाहायला मिळाली आहे. चांगली टोटल म्हणता येईल. किरणनं 10 धावा खर्च केल्या होत्या, त्यामध्ये लेग बाईटच्या 3 धावा होत्या. जरूर किरणनं 7 धावा त्याच्या ओव्हर्स मध्ये खर्च केल्या होत्या. धावफलक 10 वरती गेलं होतं पहिल्या षटकाच्या अखेरीस आणि त्यानंतर केपी कैलास पाटील इथे महागड ठरताना दिसला. तर बस 16 धावा त्यानं खर्च केल्या. जरूर आता इथनं दबाव असेल संजय स्पोर्ट्स सावध वरती देखील. गोलंदाजी करण्यासाठी तिसऱ्या ओव्हर मध्ये निखिलचा वापर केला जातोय. नुकतंच SPL सावध प्रीमियर लीग देखील संपन्न झाली. खूप चांगला क्रिकेट अख्खा सावध खेलेगा, सावध हारेगा और सावध ही जीतेगा, जरूर असं पाहायला मिळालं होतं त्या SPLच्या माध्यमातून. गोलंदाजी करण्यासाठी निखिल आता तयार होईल. नागेशचा रोल इथनं फार महत्वाचा असेल. एक लेफ्ट हँड बॅट्समन आहे, जरूर त्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा जरूर लागले जय बजरंग भावाले ए टीमला. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट ना. यावेळेचा हा चेंडू इथे मात्र सोडून दिला. पंचांचा वाईड बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव इथे मिळाली आणि धावफलक एका धावेने पुढे सरकत असताना 27 वरती. कुठेतरी नागेशचा आपण खेळ पाहिला ना तरी इंडिव्हिज्युअली आतापर्यंत 16 धावेंवरती सध्या बॅटिंग करतोय, ज्यामध्ये 2 उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहू शकता लाईव्ह YouTube या वाहिनीवरती. यावेळी फुल टॉस वर घेऊन ड्राईव्ह केला. मिड ऑफला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकाच ऍक्शन मध्ये रोहित पाटील त्या ठिकाणी सज्ज होते. खूप चांगला थ्रो पाहायला मिळाला. एक धाव मात्र तिथे पूर्ण केली जाते. धावफलक 28 वर इथे जाऊन पोहोचलाय. खरं तर 40 प्लस धावा 45 धावा जो संघ पहिल्यांदा बॅटिंग करून स्कोरबोर्ड वरती लावतो ना तो संघ मात्र आपण पाहिल्या बऱ्याचदा त्या धावांचं संरक्षण करताना दिसलाय. या अगोदरच्या सामन्यामध्ये 38 धावा वाचवल्या गेल्या होत्या मॉर्निंग सेशन मध्ये ती मॅच होती आणि ही मॅच देखील आपण पाहिली तर पहिलंच सत्र अजूनही चालू आहे दिवसामधील. आजच्या दिवसातील ही दुसरी लढत आहे. त्यानंतर भरपूर आजच्या दिवशी आपण पाहिलं तर 10 संघ तब्बल इन ऍक्शन असतील. जय बजरंग भावाले बी नंबर 1 संघ देखील आजच्याच दिवशी आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज निखिल पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. सुरत साठी हा बॉल इथे हॅमर्ड अगदी हातोडी प्रमाणे चेंडूवरती बॅट आणली होती. फोर्स करून मारण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑनला फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आणि एक धाव तिथे मिळेल. धावफलक 29 वर जाऊन पोहोचले. तमाम मान्यवरांची मांदियाळी आम्हाला लाभली आहे. खरं तर हे प्रेम क्रिकेट वरच पाहायला मिळालं. हे प्रेम स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवल वरच पाहायला मिळालं आणि हे प्रेम श्री उत्तम दत्तू पाटील पोलीस पाटील मुठवल यांच्यावरच आपल्याला पाहायला मिळालंय. व्यासपीठ फुलून आलेलं हे जरूर आपण पाहतोय. कालच्या दिवसभरापासून पहिल्या सत्रापासून निखिल पुन्हा एकदा नागेशसाठी फुल टॉस वर घेऊन ऑन साइडला टर्न केले. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. फॉरवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. जेडीच्या माध्यमातून चांगले क्षेत्र रक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. एक धाव पूर्ण झाली. धावफलक एका धावेने पुढे सरकत असताना फलकावरती 30 धावा 30 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या 2 षटकांच्या कंपॅरिझन मध्ये हे षटक आता फार महत्वाचं होतं. जरूर दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून खास सावधच्या दृष्टिकोनातून ह्या षटकामध्ये कमी धावा खर्च करणं हे फार महत्वाचं होतं आणि गरजेचं होतं. मस्ट नीडेड ब्रेक थ्रू जरूर होता, परंतु इथे ब्रेक थ्रू मिळवला जरी नाही तरी धावांवरती मी म्हणेल रोग जरूर आणलाय गोलंदाज निखिल ना. ओव्हर द विकेट
शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु अंतर योग्य ते कापलं नव्हतं आणि झेल तिथे ड्रॉप झाली आहे. धावबाची संधी जरूर होती आणि इथे पहा ओव्हर थ्रो झालाय आणि बघता बघता 3 धावा सहजगत्या कंप्लीट होतात. ज्या ठिकाणी एक सुद्धा धाव नव्हती, विकेट होता, त्या ठिकाणी 3 धावा इथे खर्च झाल्यात. धावसंख्या 3 धावेच्या मदतीने पुढे सरकले फलकावर 33 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. तिथे फुल टॉस स्लॉग स्वीप करायचं होतं, परंतु एलिव्हेशन हवं तेवढं चांगलं प्राप्त झालं नाही आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय. फलंदाज धावात चुकीचा कॉल पाहायला मिळाला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये एक मोठी विकेट इथे टाकली आहे. नागेशचा खेळ संपतोय. चुकीचा कॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. खरं तर नागेश चांगला फलंदाजी करत होता आणि खास करून आपण पाहिलं तर लेफ्ट हँड बॅट्समन साठी ऍडव्हान्टेज देखील आहे मैदानावरती. मॉर्निंग सेशनला त्याच्या दिशेने मारे वाहत आहेत वेगाने ते देखील आणि त्याचा फायदा त्याने उचलला होता, परंतु इथे चुकीचा कॉल पाहायला मिळाला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये दुर्दैवीरित्या त्याचा खेळ इथे संपलाय. 19 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलं. धावसंख्या 34 वरती तो फलंदाज इथे बाद झालाय. नवनाथ नवीन फलंदाज आलाय निखिल. यावेळी निखिलचा हा चेंडू इथे मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क दिसत नाहीये. परफ्यूम डिलिव्हरी वेगानं बाउन्सर तिथे टाकलाय आणि आपल्या षटकाचा खेळ अतिशय चांगल्या प्रकारे इथे संपवलाय निखिलनं. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यास 8 धावा आपल्या ओव्हर मध्ये टीमची टोटल 34 वर जाऊन पोहोचले 3 षटकांच्या अखेरीस. यत्निका स्पोर्ट्स अमने विरोधात एवई ह्या 2 संघादरम्यान या नंतरची लढत असेल. गावदेवी एवई विरोधात यत्निका स्पोर्ट्स अमने दोन्ही संघ कर्णधार आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या ओव्हर मध्ये अगदी आपण पाहिलं तर धावा थांबवल्या गेलेत. अक्षरशः पहिल्या 2 षटकांमध्ये 23 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या, परंतु त्यानंतर लास्ट ओव्हर इथे हेलिकॉप्टर ड्राईव्ह पाहायला मिळाला. 1 धाव पूर्ण झाली आहे. सूरजचा देखील कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारे सूरजचा खेळ आपल्याला पाहायला मिळालाय. खरं तर के सूरजचा मी अजूनही म्हणेल नेमका कोणता नंबर आहे फलंदाजीचा आनंद केनीलाच ठाऊक असेल, कारण कधी सलामीला येतो तर कधी 8व्या क्रमांकावरती येतोय. परंतु आज सलामीला आल्यानंतर त्याला जो रोल दिला होता ना, तो रोल त्यानं चांगला प्ले केलाय. एका धावेने धावफलक 35 वर जाऊन पोहोचले. राऊंड विकेट ना यावी नवनाथ साठी हा बॉल इथे देखील चांगला पाहायला मिळालाय. नवनाथ फास्ट स्ट्रगल करताना दिसलाय. सलगचे 2 निर्धाव खेळतोय. खर तर नागेश बाद झाल्यानंतर कुठेतरी धावा अक्षरशः थांबल्या गेलेत. ज्या संजय स्पोर्ट्स सावधची गोलंदाजी स्ट्रेंथ आहे, त्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट अतिशय चांगली सुरुवात केली होती, परंतु निखिलनं कमबॅक केलं. निखिलनं जरूर एक रस्ता दाखवला, वाट दाखवली आणि त्या वाटेवरती हा जीडी अर्थातच जयेश देखील चालत असताना इथे पाहायला मिळतोय. इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न, मिस्टामिक स्ट्रोक होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल. ओव्हर थ्रो जरूर झाला. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं, परंतु इथे तिसरी ही धाव पूर्ण केली जाईल.
चुकीचा कॉल होता जरूर क्षेत्ररक्षकांचा आणि 3 धावा तिथे जोडल्या गेल्या. धावफलक 3च्या मदतीने पुढे सरकत असताना 38 वर धावसंख्या 3 ने पुढे सरकत असताना 38 वर जयेश ची रिॲक्शन आपण पाहिली तर जयेश निराश असेल, कारण अशा प्रकारे ज्यावेळी गोलंदाजाच्या ओव्हर मध्ये धावा खर्च होतात ना, चुकीच्या पद्धतीने त्यावेळी गोलंदाज निराश असतो. यावेळी राऊंड विकेट, यावेळेचा हा बॉल इथे ट्राय केलाय, इथं मात्र मिसफिल्डिंग, मिड ऑफचा फिल्डर बीट झाला, परंतु इथे लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अक्षरशः धूम ते रही जाओगे अशा प्रकारे चेंडू शोधत होता आणि अखेरकार इथे देखील धावपाची संधी आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज तिथे सूरजचा खेळ संपलाय. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली सूरजच्या माध्यमातून. एवाई टीमचा कॅप्टन, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉस करण्यासाठी आपण त्वरित या. नवीन फलंदाज विनोद आला मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार, राईट आर्म राऊंड विकेट ना. जे 6 बॉल ऑन साइडला, इथे डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला, फिल्डर आले चेंडूवरती, उचलून फेक केला, तोपर्यंत वेळ होती एकच धाव तिथे कंप्लीट करण्याची. धावफलक आता एका धावेने पुढे सरकत असताना 41 वर 41 रन्स. ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही भरवली गेलेली आणि असोसिएशनची मान्यता प्राप्त असलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे. या विभागाला एक नवीन प्लॅटफॉर्म तयार करून दिला या ओम साई आमने लोणार असोसिएशननं. यावेळेचा हा बॉल इथे एक्झॅक्टली काय घडलंय, बॉल वेगाने मात्र ट्रॅव्हल होतोय, बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून चाललाय, पंचांचा लेग बायचा इशारा येतोय आणि धावा मिळतील 4 4 4 आणि हा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 45 वरती. टार्गेट असेल ही मॅच इथून जिंकण्यासाठी संजय स्पोर्ट्स सावधला 46 आणि हा चौकार के कदाचित टर्निंग पॉइंट ठरू शकतो या सामन्याचा. तत्पूर्वी आपण मध्ये काशीनाथजी पाटील इथे उपस्थित आहेत. आपण सन्मानाचा स्वीकार करा. काशीनाथ पाटील, आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मी विनंती करेन या स्पर्धेचे आयोजक सर्वा उत्तम दत्तू पाटील, पोलीस पाटील मुठवल यांच्या शुभ हस्ते काशीनाथ पाटील काकांना सन्मानित या ठिकाणी केला जाणार आहे. प्रत्येक मान्यवराचा स्वागत, प्रत्येक मान्यवराचा सन्मान आपण कालच्या दिवसापासून पाहतोय. हे पाहू शकता आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर. या ठिकाणी यथोचित मान सन्मान आणि सत्कार इथे केला जातोय. काशीनाथ पाटील काकांचा स्वागत उत्तम पाटील यांच्या शुभ हस्ते माहिशी उपदार शॉल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत उद्योजक त्यानंतर अजून एक आणखीन एक मेगा सत्कार या ठिकाणी केला जाणार, एक मोठा सत्कार जरूर करणार आहोत. नेहमीच ज्यावेळी मुठवलचं कोणतेही कार्यक्रम असू द्या, ज्यांची आम्हाला उत्तम साथ असते, उत्तम मार्गदर्शन असतं आणि मोलाचं सहकार्य असतं, असे उद्योजपती जनार्दन पाटील साहेबांचा देखील सन्मान इथे केला जाणार आहे. तर निश्चितच आपण विनंती करूया पुन्हा एकदा उत्तम पाटील आपण आपल्या शुभ हस्ते जनार्दन पाटील यांना सन्मान
पलासपीर रायगड मधील एक सुमधुर आवाज दीपक पाटील. थँक्यू सो मच. दुसरा सामना आपण पाहतोय आजच्या दिवसामधील भावाळे ए विरुद्ध संजय स्पोर्ट्स सावत. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना भावाळे ए संघानं धावा जमवल्या त्या 45 धावा आणि 46 धावांचं लक्ष्य उभं ठेवलंय ते संजय स्पोर्ट्स सावत. दोन्ही संघ या विभागामधील मात्र नामवंत संघ आहेत, त्यामुळे चांगली लढत मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं आणि या मॅचच्या निमित्तानं अपेक्षित असेल ती क्रीडा रसिकांना, आणि या तशीच लढत मात्र ही पाहायला सुद्धा मिळू शकेल. पहिला सामना आपण पाहिला एकदेवी वाशिंदे ए संघानं मात्र तो सामना जिंकला होता. ही दुसरी लढत आजच्या दिवसामधील आणि ज्या ठिकाणी 46 धावांचं लक्ष्य आहे. पहिला सामना मात्र डिफेंड झाला होता, 38 धावा झाल्या नव्हत्या पहिल्या मॅच मध्ये जर्मन चौदरपाडा संघाला. दुसऱ्या मॅच मध्ये मात्र धावांचा यशस्वी पाठलाग होणार का? सलामीची जोडी मैदानामध्ये येते, एका बाजूला किरण दुसऱ्या बाजूला कैलास, तर गोलंदाजी मार्कवर मात्र नवनाथ सज्ज होतोय. नवनाथचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका खेळला. बॉल मात्र चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिलाच बॉलवर मात्र चौकारानं टीमचा श्री गणेशा. किरणच्या बॅट मधून मात्र पहिलाच बॉलवर आलेल्या चौकारानं थोडासा आशेचा किरण मात्र दाखवला असेल तो संजय स्पोर्ट्स सावत टीम साठी, कारण फार गरजेचं आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि ज्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा काढून उर्वरित 3 ओव्हर्स मध्ये मात्र थोडासा दबाव आणि जो असतो त्या दबावाला झुगारून मात्र बॅटिंग करणं गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही चेसिंग करत असतात वेगळ्या अनालिसिसनं मात्र तुम्हाला मैदानामध्ये खेळावं लागतं, वेगळ्या स्ट्रॅटेजीनं तुम्हाला मैदानामध्ये उतरावं लागतं, आणि असं असताना मात्र पहिलं षटक जर चांगलं गेलं फलंदाजीच्या दृष्टिकोनातून तर नक्कीच उर्वरित 3 ओव्हर्स मध्ये काम थोडंसं सोपं होऊ शकतं. त्यावेळेचा हा चेंडू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, थोडासा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, कव्हर्सच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज घेतली होती. बॉल मात्र टप्पा पडल्यानंतर फर्स्ट स्लिप कडे सरकला. इथे मात्र निर्धाव चेंडू टट बॉल. नवनाथ मात्र पहिल्या बॉलवर चौकार आला होता, परंतु त्यानंतर मात्र कमबॅक सुद्धा करत असताना सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे पहिल्या ओव्हर मध्ये आणि त्याचाच मात्र पुरेपूर फायदा उठवायचा याच दृष्टिकोनातून आता मात्र सुरुवात केली ती किरण या फलंदाजानं. राईट अमोर द विकेट. नवनाथचा नेक्स्ट बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र गुडघ्याचा आधार घेत मात्र हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु याच्यामध्ये यश आलेलं नाहीये त्याला. कम्प्लिटली बीट झालाय. पहिल्या बॉलवर चौकार पडला होता, परंतु त्यानंतरचे मात्र 2 चेंडू निर्धाव काढून तोही सांगतोय माझ्याकडे सुद्धा गुणवत्ता आहे, आणि या तीच गुणवत्ता आता मात्र नवनाथ दाखवून देत असताना 46 धावा चेस करायच्या त्या मॅच मध्ये. हो स्लोवर वन. यावेळेस मात्र चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, परंतु लवकर पिक केला. बॉलला मात्र पाठवलाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. दुसरा चौकार येतोय किरणच्या बॅट मधून. स्लोवर ऑन करण्याचा प्रयत्न मात्र चांगला होता नवनाथचा, परंतु तो लवकर ओळखला गेला किरण कडून, आणि त्याचमुळे मात्र थोडासा वॅकंट एरियामध्ये हा फटका खेळलाय. सन्माननीय रणजितजी पाटील साहेब या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय रणजितजी पाटील साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन होतंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुनश्च एकदा स्वागतम सुस्वागतम. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ओमसई आमणे लोणाड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2022 विभागामधील एक भव्य दिव्य मानाची स्पर्धा. रणजित पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होत असताना, परंतु इथे मात्र इनसाइड आउटचा फटका, ग्लोरियस स्ट्रोक, कव्हरच्या वरतून मात्र बॉलला पाठवलंय ते सरळ सीमारेषा पार. 6 धावांकरता षटकार. तर
मी पुन्हा एकदा उद्योगपती जनार्दन पाटील आणि अनंत केले आपणास विनंती करेन, आपण टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभास्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. यत्निका स्पोर्ट्स आमने आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय संघ एवई, गावदेवी एवई एक मोठं नाव आपल्याला जरूर पाहायला मिळेल, मोठा संघ खेळताना दिसेल. तर दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी एका बाजूला स्वर्गीय रोशन स्मृती तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय मकरंद स्मृती असा टॉस तयार करण्यात आला. मी मान्यवरांना निश्चितच कॉइन सुपूर्द करेन. दोन्हीपैकी एक कॉल करायचा, स्वर्गीय रोशन किंवा स्वर्गीय मकरंद. रोशन जरूर आलाय. तर टॉस या ठिकाणी जिंकले टीम एवईनं. मी मान्यवरांना विनंती करेन पुन्हा एकदा मंचावरती विराजमान व्हा. खरं तर मॅच सुरू आहे, मी जास्त वेळ घेणार नाहीये. 4 ओव्हरची मॅच, काय निर्णय घ्याल? सत्यरक्षण. थँक्यू सो मच. आपण यानंतर ओपिनियन प्रत्येक कॅप्टनचा घेणार आहोत, परंतु इथे आता सामना सुरू आहे मैदानामध्ये. तर टॉस जिंकून एवई टीमनं पहिल्यांदा क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय ते स्वीकारलाय. पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षामध्ये जाऊया. त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक दीपक पाटील. थँक्यू सो मच समीर. जवळ दुसऱ्या षटकाकडे पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या. चांगला यावेळेस मात्र चेंडू पाहायला मिळाला, इथे मात्र बीट करून गेला. थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं गोलंदाज राहुलचं. आतापर्यंत धावफलकावर धावा लागल्या त्या 16 धावा, 46 धावा चेस करतोय आणि असं असताना अजूनही 30 धावांची गरज आहे. त्यामुळे सलामीची जोडी फोडणं फार गरजेचं आहे जर विचार केला तर भवाळे ए संघाच्या दृष्टिकोनातून. कारण तेव्हाच मात्र या धावा तुम्हाला डिफेंड करता येण्यासारख्या आहेत आणि रेग्युलर इंटरव्हल्सला विकेट घ्यावा लागतील. अन्यथा दोन्ही खेळाडू जर आपण पाहिले तर विस्फोटक फलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात. ओव्हर द विकेट अगदी सॉफ्ट हँडेड, फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न मात्र मनगटाच्या सहाय्यानं बॉलला वळवलंय स्क्वेअर लेग कडे. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण सहजतेने केल्या जातात. स्मार्ट क्रिकेट खेळलं जात आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 2 चौकार आणि 1 षटकार आला होता. 14 धावांनी चांगली सुरुवात मात्र या मॅच मध्ये केले आणि या तशी सुरुवात मात्र अपेक्षित असेल. आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचले ते 18 रन्स 18 या आकड्यावर. कैलास असेल ऑन स्ट्राईक, राहुल गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू होता, फुलर लेंथ होता, खोदून काढला. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मात्र शॉर्टमेट विकेटला बॉल सरकेल त्या ठिकाणी. कमालीची रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. क्लास या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 धावा मात्र अगदी डोळ्यात देखत पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या 20 रन्स 20 या आकड्यावर. पहिले 4 चेंडूचा खेळ आपण पाहिला राहुलच्या, तर तब्बल 3 वेळा दुहेरी धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो कैलासा फलंदाज. त्यामुळे चौकार षटकारानेच फक्त स्कोर कार्ड हलता ठेवू शकतो असं नाहीये, सिंगल डबल सुद्धा तेवढ्याच आवश्यक असतात. मोठा प्रहार यावेळेस मात्र स्लॉग सुट करण्याचा प्रयत्न, बॉलला मात्र पाठवलंय ते सरळ डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय. तुंग असा फटका, षटकार. डीजे ते षटकारानं मात्र धावसंख्या 26 या आकड्यावर. प्रत्येक ओव्हर मध्ये एखादा मोठा फटका येणं अनिवार्य आहे आणि आतापर्यंत विचार केला तर सलामीवीरांनी मात्र देखणी सुरुवात केली आहे. स्मार्ट क्रिकेट खेळलं जाते. षटकारानंतर मात्र फक्त सिंगल खेळाचा ध्यास होता. लेग बायचा इशारा मात्र अंपायरचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 27 या आकड्यावर 27 ऑन बोर्ड. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13.5च्या सरासरीनं मात्र ही धावसंख्या बिनबाद अशी दमदार सुरुवात मात्र सादर करत असताना संजय स्पोर्ट्स सावध संघ धावफलकावर 27 धावा लागल्यात. म्हणजे अजूनही विचार केला तर गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी 19 धावांची. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. तर आमचे सन्माननीय पाहुणे मनोहरजी केळे साहेब आमणे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये 27 धावा आल्यात आणि जी सुरुवात अपेक्षित होती सावध संघाला ती सुरुवात मात्र सलामीवीरांनी करून दिली. ज्या कामासाठी मात्र पाठवलं होतं आणि तीच उत्कृष्ट सलामी
या ओपनिंग जोडीनं मात्र केले. किरण आणि कैलास दोन्ही फलंदाजांनी मात्र आपला आक्रमक खेळ दाखवलाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात, इथे मात्र लाऊड अपील सुद्धा केली होती, परंतु यष्टीरक्षकाला मात्र हा कॅरी करता आला नाहीये. त्यामुळं कॅच त्या ठिकाणी सुटले, हीच संधी होती. तिसरं षटक मात्र निर्णायक टाकावं लागेल, कारण मागच्याही मॅच मध्ये जर पाहिलं तिसऱ्या ओव्हरमध्ये, कारण 2 ओव्हर्स मध्ये 19 धावांची गरज होती, तेव्हा तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा आल्या होत्या आणि तेच अपेक्षित असेल. यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप असा बाहेरून जाणारा हा बॉल, वेट बॉलचा इशारा येतोय. सन्माननीय मनोहरजी केणी साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हायचंय. विनोदचा हा बॉल यावेळेस मात्र अडवा पॅडनं भिरकावून दिलाय. सरळ ऑन साइडला मिड विकेट क्लिअर करत असताना बॉलला पाठवलंय ते 6 धावांकरता षटकार. सलामीवीरांनी मात्र पाहायला गेलं तर काम सोपं केलंय. संजय स्पोर्ट्स सावट टीमचं, कारण आतापर्यंत धावफलकावर धावा लागल्या त्या 34 धावा, 2.2 षटकांचा खेळ संपलाय. त्यामुळे अजूनही 10 चेंडू बाकी असेल आणि जिंकण्यासाठी हव्या त्या 12 धावा. त्यावेळेचा हा फटका, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न कबरच्या दिशेनं, खूप चांगला झेल त्या ठिकाणी फिनिश करत असताना, आणि पहिला धक्का मात्र बसेल. गरज होती या विकेटची, ती भावाळे ए संघाला आणि संजय स्पोर्ट्स सावत संघाचा सलामीवीर कैलास शाखेचा मात्र अंत होतोय. गुड रनिंग कॅच बाय योगेश. चांगला झेल त्या ठिकाणी मात्र टिपलाय आणि पहिली सफलता मात्र अर्जित करत असताना गोलंदाज विनोद. ओव्हर द विकेट हा बॉल, पुन्हा एकदा तशाच स्वरूपाचा फटका, परंतु यावेळेस मात्र बीट करून चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टप्पा पडल्यानंतर बॉल सीमा पार, रन्स मिळतील 4 आणि आलाय हा खणखणीत असा चौकार किरणच्या बॅटमधून. कैलास पास झाल्यानंतर मात्र जयेश मैदानामध्ये आलाय, परंतु किरण मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. चांगली बॅटिंग करतोय, बॅटची एज लागली आणि त्यानंतर मात्र प्लेट ऑन बॉल सरळ जाऊन स्टंपवर आदळतोय. बेल्स मात्र पडले, त्यामुळे इथे मात्र दुसरी विकेट साजरी करत असताना आता मात्र भावाळे ए संघ विनोदला मात्र मिळते ही दुसरी सफलता. सलामीवीर किरणच्या खेळीचा सुद्धा होतो अंत. दोन्ही सलामीवीरांना मात्र गारद केलं जात आहे या तिसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाज विनोदच्या माध्यमातून. फ्लावर समझे क्या त्यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वर्गीय मकर स्मृती चषक 2022 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. प्रसंग जाऊन पोहोचले आतापर्यंत 38 या आकड्यावर, 38 रन्स ऑन बोर्ड. 8 धावांची अजूनही गरज आहे, उर्वरित 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्यामुळे विनोदचा हा चेंडू जर निर्णायक पडला, एखादा डॉट बॉल पाहायला मिळाला, एखादी विकेट पाहायला मिळाली, तर अजूनही या मॅच मध्ये मात्र भावाळे ए संघासाठी हा सामना जिवंत राहू शकतो. गोलंदाज तयार, विनोदचा शेवटचा चेंडू
बॅकफुटला जाऊन फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु जे अपेक्षित होतं भाबाळे ए संघाला त्या अपेक्षांची पूर्तता करत असताना मात्र हे षटक पडलंय ते विनोद या गोलंदाजाचं. कारण दोन सलामीवीरांना मात्र दोन फलंदाजांना मात्र बाद केलंय आणि अजूनही हा सामना मी सोडलेला नाहीये याचे संकेत मात्र दिलेत. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावर 38 धावा लागल्या, 38 रन्स. अजूनही उर्वरित शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या 8 धावा. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. फार मोठी जबाबदारी आता मात्र असेल चौथ्या आणि अंतिम षटकामध्ये आणि त्यासाठी मात्र प्रशांतची निवड केली जाते. ज्याला करायच्या आहेत 8 धावा डिफेंड, 8 पेक्षा कमी धावा द्यायच्या आहेत. सामना कंपल्सरी चेस असेल त्यामुळे इथून 8 धावा काढणं अनिवार्य असेल. ते संजय स्पोर्ट्स सावध टीमला दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर दोन्ही नवीन फलंदाज खेळपट्टीवर असतील. एका बाजूला आपण पाहतोय जयेशला ऑन स्ट्राईक, दुसऱ्या बाजूला लखन. त्यामुळं ही संधी सोडायची नाहीये कारण सलामीवीरांपैकी एखादा जरी फलंदाज राहिला असता तर पूर्णपणे उत्तमरित्या सेट झाले होते दोन्ही फलंदाज. किरण आणि कैलास त्यांचं योगदान फार मोठं आहे. दोघांनी 18 धावांचं योगदान दिलंय आणि नक्कीच विजयाच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकलं होतं, परंतु अजूनही विजयी पताका जी आहे ती फडकवायचं बाकी आहे. संजय स्पोर्ट्स सावध संघ आणि ती कामगिरी आता मात्र जयेश आणि लखन या दोन्ही फलंदाजांना करायचं आहे. प्रशांतचा पहिला चेंडू अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉल ड्राईव्ह. इथून मात्र बॉल येतोय दुसरा मिड ऑफच्या दिशेने. नवनाथ वेगानं त्या ठिकाणी पोहोचलाय, सिंगल आले. एकेरी धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल होईल. उर्वरित 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी सावध टीमला. 5 बॉल 7 असं समीकरण आहे. लखन ऑन स्ट्राईक जातोय. नवीन फलंदाज दोनही असतील आणि त्यांना मात्र दबावाखाली हाणायचं आहे. आडवा बॅटने यावेळेस मात्र समोरच्या दिशेला चान्स जरूर होती, त्या ठिकाणी प्रयत्न चांगले होते, परंतु बॉल मात्र अखेरीस सीमारेषेला स्पर्श करतोय. या सामन्याला कलाटणी देणारा अगदी निर्णायक क्षणाला आलेला लखनच्या बॅट मधून मात्र हा चौकार. मात्र फार मोठी चुकी झाली. पहिल्यांदा मात्र बॉल अडवायचा की कॅचवर धावायचा या द्विधा मनस्थिती होती मात्र फिल्डरसाठी. या चौकारानं थोडंसं काम सोपं झालंय. इथे मात्र लाऊड अपील केली जाते. डॉट बॉल निर्धाव चेंडू. पहिल्या 3 बॉलवर आल्यात 5 धावा, त्यामुळे अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. सामना सहजासहजी सोडणार नाहीत आणि तसा संघर्ष आता मात्र करावा लागेल. तो अर्थातच पाहायला गेलं तर भाबाळे संघाला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट केला होता. पॉइंटला मात्र डाव्या बाजूला जरूर चान्स होते. एका हातामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर केला होता. कारण अशा सिच्युएशनला मात्र तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी द्यावं लागेल. कारण या सिच्युएशनला कारण मॅच टफ चालू आहे. अजूनही 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी असेल, परंतु अशा सिच्युएशनला तुम्हाला सोपे झेल येतील असं नाहीये. तुम्हाला कठीण झेल सुद्धा कन्वर्ट करावे लागतील आणि तरच या मॅच मध्ये भाबाळे हे संघ तुम्हाला पुनरागमन करता येऊ शकतो. अन्यथा 2 चेंडू 2 धावा म्हटलं सहजतेनं चेस होऊ शकतात, परंतु बराच वेळ आपण पाहिले 1 बॉल 1 धाव होताना किंवा 2 बॉल 2 चेंडू असताना जे दडपण वेगळं असतं फलंदाजांवर आणि तेच दडपण आता मात्र जाणवणार का. जयेश असेल ऑन स्ट्राईक. जयेश यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल मात्र चाललाय तो वाडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे टोकला हा विजयी चौकार आणि या चौकारानं मात्र संजय स्पोर्ट्स सावध संघ विजयी सलामी देतो या स्पर्धेमध्ये. वेल प्लेड. हार्दिक अभिनंदन.